कुर्ला येथील नेहरू नगर परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शमीम टॉवरमध्ये मित्रांसोबत खेळत असताना 12 वर्षीय मोहम्मद जैन जमीर तहसीलदार याचा लिफ्टच्या शापमध्ये कोसळून दुर्दैवी मृत्यू झालाय। मिळालेल्या माहितीनुसार इमारतीच्या 10व्या मजल्यावर खेळत असताना तो मोहम्मद लिफ्टच्या बाहेरील दरवाजाला टेकला होता। मात्र दरवाजा उघडताच त्याचा तोल गेला आणि तो थेट लिफ्टच्या शापमध्ये कोसळला। हा प्रकार लक्षात येताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला। त्यांचा आवाज ऐकून तेथे राहणाऱ्या रहिवाशांनी धाव घेतली। त्यानंतर मोहम्मदला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच नेहरूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून लिफ्टच्या देखभालीत किंवा इमारतीच्या व्यवस्थापनाकडून कोणताही निष्काळजीपणा झाला आहे का याचा पोलीस सखोल तपास करत आहेत। दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो न्यूज, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।